गाईज, सो आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2025 साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे एमबीबीएस साठी, आपण ते पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत, यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे, आपण ते पाहणार आहोत. यानंतर 2021 ते 2025 नीट एक्झामचा पेपर कसा होता, त्याची लेवल काय होती, ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल. ओके, यानंतर काय पाहू, 2021 ते 2024 कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता, शेवटच्या राऊंडचा, आपण ते देखील डिस्कस करू. यानंतर आपण काय पाहणार आहोत, नीट 2021 ते 2025 ला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, किती विद्यार्थी पेपरला आले आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले, आपण हे देखील थोडक्यात पाहू. यानंतर आपण काय पाहणार आहोत, 2021 ते 2024 नीट एक्झाम साठी महाराष्ट्राचे किती विद्यार्थी होते पर इयर, आपण ते पाहणार आहोत. यानंतर 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ देखील पाहणार आहोत. आणि एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड साठी किती सीट्स आहेत, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये किती सीट्स साठी प्रोसेस केली जाते, आपण ते पाहणार आहोत. इन शॉर्ट हे तुम्हाला मी का समजून सांगणार आहे, कारण की खूप जण म्हणत आहेत की कट ऑफ 120, 150 एवढा कट ऑफ खाली येणार आहे, 100, 120, 150च्या आत कट ऑफ खाली येणार आहे. हे सर्व काउन्सिलर देखील बोलत आहेत. गाईज, मी तुम्हाला क्लिअर स्ट्रेट फॉरवर्ड हे समजून सांगणार आहे की एक्झॅक्टली कट ऑफ किती मार्कांनी खाली येईल आणि का येईल, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन. आलं लक्षात? आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज, पहिला टॉपिक काय आहे आपला, नीट एक्झाम 2021 ते 2025. नीट एक्झाम 2021 ते 2025 मध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, आपण ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते महाराष्ट्रामध्ये, हे देखील पाहू. आणि एक्झामच्या पेपरची लेवल आपण पाहू एक्झॅक्टली काय होती. आलं लक्षात? पेपर कसा होता ते देखील आपण पाहू. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पहा. पहिल्यांदा पहा, नीट 2021 यामध्ये पहिल्यांदा रजिस्टर्ड स्टुडंट आहे, नंतर एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिली, अटेंड होते, आणि त्यानंतर किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस या कोर्ससाठी, आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, फर्स्ट पहिल्यांदा पहा, 2021 16,14,777 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यामध्ये 15,44,273 एवढे विद्यार्थी परीक्षेला आले होते आणि यामधले 8,70,275 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते 2021 ला. ओके, यानंतर 2022 पहा, 2022 ला 18,72,343 विद्यार्थी रजिस्ट्रेशन केले होते. यानंतर एक्झामला किती विद्यार्थी आले, 17,14,571 एवढे विद्यार्थी एक्झामला आले आणि क्वालिफाय किती झाले, 9,93,069 हे एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत काउन्सिलिंग साठी ओव्हरऑल. ओके, यानंतर नीट 2023 पहा, 20,87,462 एवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती 2023 ला. यामध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षेला आले, 20,38,596 एवढे विद्यार्थी परीक्षेला अटेंड होते आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले, 11,44,399 हे क्वालिफायचे विद्यार्थी आहेत. ओव्हरऑल आहेत, महाराष्ट्राचे नाही आहेत. महाराष्ट्राचे मी नंतर सांगेल तुम्हाला, जस्ट ओव्हरऑल सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, यानंतर पुढचं पहा, 2024 ला सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, कॉपी झालेली आहे, तरी पहा. ओके गाईज, या ठिकाणी 24,06,079 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यापैकी 23,33,297 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. ओके, आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले, 13,15,853 एवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस साठी. लक्षात? एवढे विद्यार्थी, रिझल्ट तर तुम्हाला माहितच आहे किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. ओके, यानंतर आता 2025 साठी आता तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः 23 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहेत. ओके, यापैकी 22.7 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल, एक्सपेक्टेड, बरं का, कन्फर्म नाही सांगू शकत कारण की आणखीन आलं नाही याच्याबद्दल. ठीक आहे, आणि एक्सपेक्टेड 6 लाख ते 7 लाख विद्यार्थी एलिजिबल होतील यावर्षी. रिझन काय आहे की पेपर खूप हार्ड गेलेला आहे. लक्षात? तुम्हाला समजलं आपण काय डिस्कस केलेलं आहे, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते, किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झाले. ओके, यानंतर पुढचं पहा, महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी होते इयरली. आता महाराष्ट्राचं पाहू आपण, आता महाराष्ट्राचं पाहू. ओके,
किती विद्यार्थी परीक्षेला गेले होते, फॉर्म भरले होते, आपण ते पाहू. ठीक आहे. सो गाईज, एक्झाम अटेंड महाराष्ट्रामध्ये 2021 ला 1,95,338 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. यापैकी किती विद्यार्थी क्वालिफाय झाले? 79,974. हे महाराष्ट्राचं आपण डिस्कस करत आहोत. महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि किती विद्यार्थी इलिजिबल झाले एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएसच्या काउन्सिलिंग साठी. ओके. यानंतर पुढचं पहा, नीट 2022 यामध्ये 2,44,903 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. त्यानंतर 1,13,812 एवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले. ओके. यानंतर 2023 पहा, 2,73,819 एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती नीटची. यामध्ये 1,31,008 विद्यार्थी पास झालेले आहेत इलिजिबल क्रायटेरियामध्ये. ओके. त्यानंतर पहा, 2024चं 2,75,457 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती महाराष्ट्रामध्ये. ओके. यामध्ये 1,42,665 एवढे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. 2025 साठी अपडेट यायच्या राहिलेल्या आहेत. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, मोस्ट इम्पॉर्टंट. खूप विद्यार्थी म्हणत आहेत सर एवढे मार्क आहेत, काउन्सिलर देखील बोलत आहेत की सर असा कट ऑफ खाली येईल, कसा कट ऑफ खाली येईल. गाईज आता क्लिअर सांगतो मी तुम्हाला, एक्झाम पेपरची लेवल पहा तुम्ही 2021 ते 2025च्या दरम्यान पेपरची लेवल कशी होती आणि त्यानंतर शेवटी कट ऑफ पहा तुम्ही कसा होता. त्यानुसार तुम्हाला समजेल की यावर्षी किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल. ओके. ठीक आहे गाईज. यामध्ये पहा, एक्झाम पेपर लेवल 2021 ते 2025 नीट साठी आपण पाहणार आहोत. कसे गेलेले या 5 वर्षात पेपर. ठीक आहे. लक्षात. सो गाईज आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके. फिजिक्स 2021 ला किती? 2021 ला फिजिक्स कसा होता? ऍव्हरेज डिफिकल्टी मध्ये होता. ऍव्हरेज आणि डिफिकल्टी मध्ये. ओके. केमिस्ट्री कसा होता? इझी. केमिस्ट्री इझी होता. आणि बायो कसा होता? तो देखील इझी. हा होता 2021 साठी. ओके. आता 2022 साठी पहा, फिजिक्स कसा होता? इझी. पुन्हा केमिस्ट्री कसा होता? डिफिकल्ट, टफ होता. 2022 साठी काय होता? केमिस्ट्री डिफिकल्ट आणि टफ होता. आणि बायो हा इझी होता 2022 साठी. ओके. आता 2023 चा पहा, 2023 ला फिजिक्स कसा होता? ऍव्हरेज, डिफिकल्ट आणि टफ होता. लक्षात. ऍव्हरेज, डिफिकल्ट, टफ हा 2023 चा पेपर होता. ठीक आहे. यानंतर केमिस्ट्रीचा कसा होता? ऍव्हरेज, इझी, लिटल, म्हणजे ऍव्हरेज मध्ये होता, थोडासा सोपा होता. कोणता? केमिस्ट्रीचा. आणि बायो इझी होता. 2023 ला देखील बायो इझी होता. ओके. आता 2024 चा पहा, मोस्ट डिफिकल्ट आणि टफ होता. कोणता? फिजिक्सचा पेपर. ओके. आणि केमिस्ट्री कसा होता? मॉडरेट लेवलचा होता, म्हणजे ऍव्हरेज लेवलचा. आणि यानंतर बायो कसा होता? व्हेरी इझी. बायो सर्वात सोपा होता 2024 ला. लक्षात. आता यानंतर मी काही व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला बायो हार्ड येणारच, कारण की बायो हा खूप इझी होता गेल्या वर्षी. तर बायो हा हार्ड गेलेला आहे. आता पहा 2025 साठी काय होतं. ठीक आहे. सो गाईज 2025 साठी फिजिक्स काय होता? मॉडरेट आणि टफ होता फिजिक्स. ओके. यानंतर न्यूमेरिक क्वेश्चन होते ह्याच्यामुळे. ठीक आहे. यानंतर केमिस्ट्री काय होता? मॉडरेट, ऍव्हरेज, म्हणजे ओव्हरऑल इझी पण होता, मॉडरेट पण होता, मिक्स, म्हणजे मिक्स होता. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मिक्स मध्ये होता पेपर. ठीक आहे. आणि बायो कसा होता? मॉडरेट आणि लेंथी पेपर होता. लेंथी. सगळ्यात अवघड पेपर बायोचा गेलेला आहे यावर्षी. लक्षात. तुम्हाला समजलं. आता आपण दुसरा टॉपिक काय पाहणार आहोत? एमबीबीएस नीट 2021 ते 2024. नीट 21 ते 2024 कॅटेगरी वाईज कट ऑफ एक्सपेक्टेड 2025 कट ऑफ. आपण 21 ते 24 पर्यंत कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत आणि 25 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल ते पाहणार आहोत. लक्षात. आता हे तुम्हाला अगोदर का सांगितलं की तुम्हाला समजायला पाहिजे की कट ऑफ एकदमच 100 ते 150 मार्कांनी खाली येणार नाहीये गाईज. लक्षात. तुम्हाला आशा मी खोटी देत नाही. आला तर चांगलंच आहे, पण तुम्ही पुढच्या रिपीट साठी तयारी करावी यासाठी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतोय मी. ठीक आहे. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप पहा. ओपन साठी आता आपण काय करू? इयर वाईज पाहू. ठीक आहे गाईज. 2021 ओपन साठी 595 होता. 595. ठीक आहे. यानंतर 2022 ला 596. 1 मार्काने या ठिकाणी कट ऑफ वाढला.
ठीक आहे. 2023 ला 610 या ठिकाणी 14 मार्कांनी कट ऑफ वाढला. 2021 बद्दल ओपन कॅटेगरीचा आपण डिस्कस करत आहोत. ओके. यानंतर 2024 ला 652 हा कट ऑफ होता. 652 गाईज आता सांगतो तुम्हाला, हा आपण कट ऑफ डिस्कस करत आहोत. ऑल इंडिया एमबीबीएस चा आपण डिस्कस करत आहोत 15% कोट्याचा. यानंतर आपण महाराष्ट्राचा पाहू. ओके. लक्षात, यामध्ये ओपनचा कट ऑफ वाढलेला आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ शेवटी सांगेल आणि अगोदर हा सर्व कट ऑफ सांगून टाकेल. ठीक आहे गाईज. एससी कॅटेगरीसाठी 2021 ला 473, 2022 ला 454, 2023 ला 480, 26 मार्कांनी कट ऑफ वाढला आणि 2024 ला 549, 69 मार्कांनी कट ऑफ वाढला. कट ऑफ वाढला, नॉट कमी झाला. लक्षात. ठीक आहे. यानंतर एसटी कॅटेगरी 2021 ला 452 होता, 2022 ला 423 423 या ठिकाणी कट ऑफ कमी आला. किती? 29 मार्कांनी. 495 2023 ला या ठिकाणी 72 मार्कांनी परत कट ऑफ वाढला आणि 2024 ला 526 या ठिकाणी 31 मार्कांनी कट ऑफ वाढला एसटी कॅटेगरीसाठी. ओके. आता काय ओपन म्हणजे सेंट्रल लिस्ट, NT1 NT2 NT3 SCBC याच्या कॅटेगरी आहे ओबीसी सेंट्रल लिस्ट मध्ये येतात. तर आपण कट ऑफ पाहू. ठीक आहे. 2021 ला 595, 2022 ला 595, 2023 ला 610 या ठिकाणी 15 मार्कांनी कट ऑफ वाढला आणि 2024 ला 652 म्हणजे 42 मार्कांनी कट ऑफ वाढला. 2024 ला खूप कट ऑफ वाढलेला आहे. ठीक आहे. यानंतर शेवटचं पहा ईडब्ल्यूएस पहा. ईडब्ल्यूएस 2021 595, 2022 595, 2023 607 या ठिकाणी 12 मार्कांनी कट ऑफ वाढला आणि या ठिकाणी 2024 ला 649 कट ऑफ होता. तर 42 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. लक्षात तुम्हाला. 2021 ते 2024 चा कट ऑफ काय होता मी तुम्हाला पीडीएफ थ्रू शेअर करेल. तुम्ही व्हॉट्सअप वरती मला हाय करून घ्या. लक्षात. ठीक आहे. यानंतर गाईज नोट पहा. पुढची नोट गाईज. सो गाईज 60 ते 70 ते 80, 60 ते 80 मायनस मार्क होतील बघा यावर्षी 60 ते 80 मार्कानेच कट ऑफ खाली. तुम्ही काहीही म्हणा, 100, 150, 220 एवढा येणार नाहीये. किती जरी कोणते जरी काउन्सिलर सांगत असतील, आताच विश्वास ठेवू नका. जोपर्यंत आपला रिझल्ट येत नाही तोपर्यंत माझ्यावरती पण ठेवू नका. मी माझ्यावरती ठेवा असं सांगत नाहीये, पण जस्ट मी तुम्हाला सेफ साईड मध्ये सांगत आहे. आपल्या तयारीला लागा. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. रिझन काय यावर्षी कट ऑफ वाढण्याचा? एक्झाम पेपर हा हार्ड गेलेला आहे. ठीक आहे. सो गाईज आता ओव्हरऑल स्टडी केल्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो तुम्हाला. एक साधारणतः 60 ते 80 मार्क मायनस करून एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज काय होता आपण ते पाहू. म्हणजे पहिल्या राऊंड साठी काय येईल. सो गाईज पहा. 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ 588 ते 600 च्या आधी ओपन कॅटेगरीसाठी, एससी कॅटेगरीसाठी 462 ते 470, एसटी कॅटेगरीसाठी 438 ते 445. यानंतर ओबीसी सेंट्रल लिस्ट आपली यामध्ये 588 ते 600 आणि ईडब्ल्यूएस 582 ते 595 एवढा कट ऑफ राहू शकतो 2025 ला एक्सपेक्टेड. लक्षात तुम्हाला. आता यानंतर पुढचं भाग आहे नोट. पुढची नोट. दिस कट ऑफ ऑल इंडिया गाईज. आता तेच सांगितलं तुम्हाला. हा जो कट ऑफ आपण शेअर केलेला आहे, पाहिला आहे, तो एमसीसी ऑल इंडिया कोटा 15% सेंट्रल गव्हर्नमेंट एमबीबीएस चा 2021 ते 2024 पर्यंतचा आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 ला काय येईल आपण ते देखील पाहिलेलं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी किती सीट्स आहेत, किती कॉलेजेस आहेत आपण ते पाहू मेन. ओके. सो गाईज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे गाईज. या ठिकाणी 80 कॉलेजेस आहेत एमबीबीएस साठी. 80 कॉलेजेस. यामध्ये काय आहे गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड. आणि ओव्हरऑल सीट्स किती आहेत? 11,845. 11,845 एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी नीट पहा. लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. फर्स्ट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत? गव्हर्नमेंटचे कॉलेजेस गेल्या वर्षी 10 कॉलेज आले होते नवीन. तर यावर्षी एक्सपेक्टेड एक साधारणतः 10 कॉलेज येऊ शकतात यावर्षी देखील. ओके. पण शेवटी ठीक आहे गाईज. या 43 कॉलेजेस टोटल गव्हर्नमेंटचे. यामध्ये सीट्स किती आहेत? 6,125 जागा आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी. महाराष्ट्रामध्ये 6,125 जागा आहेत. ओके. यामधल्या
एम्स नागपूरच्या कॉलेजला 125 गेलेले आहेत आणि AFMC पुण्याचं कॉलेज आहे त्या ठिकाणी 150 गेलेले आहेत, म्हणजे 275 सीट्स या मायनस झाल्या, कारण की यांची प्रोसेस वेगळी असते. सो टोटली सीट्स किती राहिल्या? 5850 एवढ्या जागा राहिल्या. ठीक आहे. यानंतर पहा गाइस, आता या सीट्सचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 15% MCC सेंट्रल गव्हर्नमेंट साठी किती सीट्स गेलेल्या आहेत? 909 जागा गेलेल्या आहेत. 909 सीट्स, यापैकी 5850 पैकी 909 सीट्स गेलेल्या आहेत 15% कोट्यासाठी, ऑल इंडिया कोटा. आलं लक्षात? आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि 85% महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगला किती सीट्स आहेत? 4941. म्हणजे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला गव्हर्नमेंट साठी किती सीट्स आहेत? लक्षात ठेवा, 4941 सीट्स आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. यानंतर पुढचं पहा गाइस, आता प्रायव्हेटचं पहा. प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत? 23 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे. ओके. सीट्स किती आहेत? 3220 सीट्स आहेत. 3220 जागा आहेत. पण या ठिकाणी मुस्लिम मायनॉरिटी आणि वेदांता जे कॉलेज आहे पालघरचं, या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट नसतो, त्यामुळे यामधून 254 सीट्स या मायनस करा, म्हणजेच सो टोटली सीट्स किती राहिल्या? 2477. प्रायव्हेटच्या सीट्स किती राहिल्या मेरिट प्रमाणे? 2477. ओके. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा गाइस, आता या सीट्सचं पण डिस्ट्रीब्युशन पहा. 15%, या ठिकाणी पण 15% आहे, पण काय आहे? इन्स्टिट्यूट कोटा, IQ कोटा, म्हणजे 3 टाइम फीस तुम्हाला पे करावी लागेल, तिप्पट फीस. म्हणजे एक साधारणतः 10 लाख जर कॉलेजची फीस असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षी तिप्पट नुसार 30 लाख पडेल, इन्स्टिट्यूट कोटा म्हणते त्याला. ओके. लक्षात? या ठिकाणी 489 जागा आहेत IQ ला. 489 जागा आहेत IQ ला 19 कॉलेजमध्ये. ओके. ठीक आहे. 85% काउन्सिलिंग साठी महाराष्ट्राच्या किती सीट्स आहेत? एक साधारणतः 2731 जागा आहेत. म्हणजेच मेरिट प्रमाणे प्रायव्हेटच्या किती जागा आहेत? 2731 जागा आहेत. आलं लक्षात? यामधल्या मायनस केल्या, मग किती राहिल्या आपल्या जागा? 2477 जागा राहिल्या प्रायव्हेटच्या काउन्सिलिंग साठी. गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग साठी 5850, प्रायव्हेटच्या काउन्सिलिंग साठी 2477. आलं लक्षात? सो काय झालं? पुढची नोट काय आहे? MBBS ओव्हरऑल मेरिट सीट, म्हणजे MBBS ची जी महाराष्ट्राची काउन्सिलिंग होणार, ओव्हरऑल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट म्हणून किती सीट्स आहेत MBBS साठी? मेरिट प्रमाणे, बरं का, मेरिट प्रमाणे, तुमच्या मेरिट प्रमाणे 7418 जागा आहेत. फक्त आणि फक्त 7418 एवढे विद्यार्थी कॅटेगरी वाईज मेरिट प्रमाणे लागतील तुमच्या कट ऑफ नुसार. आलं लक्षात? ओके. आता शेवटचं पहा, डीम्ड कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रात? 14 डीमचे कॉलेजेस आहेत. खूप फीस जास्त आहे, 18-24 लाख पर इयर. आणि या ठिकाणी सीट्स किती आहेत? 2500 जागा आहेत MBBS साठी. आलं लक्षात? आजचा टॉपिक तुम्हाला समजला. एक्सपेक्टेड कट ऑफ काय आलेला आहे ते देखील सांगितलेलं आहे तुम्हाला. तर कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका काउन्सिलिंग लावण्यासाठी. एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर काउन्सिलिंग लावा, कारण की तुम्हाला जर कमी स्कोर जास्त किंवा कमी येत असेल आणि तुमचा काउन्सिलर कमी स्कोरवरती तुम्हाला सांगत असेल MBBS भेटेल, तर जोपर्यंत MBBSचा आपला म्हणजे काउन्सिलिंगचा आपला रिझल्ट येत नाही तोपर्यंत काउन्सिलिंग जॉईन करू नका. पुढे थोडंसं वेट करा, 14 तारखेपर्यंत आपला रिझल्ट येईल. यानंतर आपली काउन्सिलिंग जॉईन करा आणि आपली काउन्सिलिंग करून घ्या. आलं लक्षात? समजलं तुम्हाला सीट्स कशा होता, काय काय आहे. आता हे ओव्हरऑल तुम्हाला PDF मी आपल्या व्हिडिओच्या नंतरच पेड करेल, म्हणजे सेंड करेल तुम्हाला. ओके. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता. या पुढचे व्हिडिओ असतील MBBS साठी महाराष्ट्रामध्ये किती एक्सपेक्टेड कट ऑफ राहील, PMS साठी किती राहील, BDS साठी किती राहील, BHMS साठी किती राहील, सर्व हा कट ऑफ तुम्हाला रिझल्ट पर्यंत आहे ना 1 by 1 शेअर करण्यात येईल. आणि वेटरनरीच्या 5 कॉलेजचा कट ऑफ पण 1 by 1 तुम्हाला शेअर करण्यात येईल. लक्षात? काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता. आणि काय विचारायचं असेल कमेंटमध्ये तुमचा एक्सपेक्टेड स्कोर सांगा, मुलगी आहे का मुलगा ते देखील सांगा. त्यानंतर मी तुम्हाला तुमचा नंबर लागेल का नाही ते तुम्हाला क्लिअरली सांगेल. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.